पुण्यामधनं पुणे बोपोडी इथल्या हिट अँड रन प्रकरणामध्ये 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। आरोपी सोबत कारमध्ये असलेल्या 3 पोलिसांच्या ताब्यात 3 जण पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। चौकशीमध्ये वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मद्यपान केल्याचं समोर आलंय। गाडीनं ओव्हरटेक केल्याच्या रागातनं सिद्धार्थ केगरनं गाडी सुसाट चालवली। पुणे बोपोडी इथल्या हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलिसाचा मृत्यू झालेला होता आणि त्या प्रकरणामध्ये ही नवी माहिती समोर येते। तिघांना या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आले। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। बालाजी, या तिघांबद्दलची नेमकी काय माहिती समोर आली आहे? गुरु, हे सगळे सिद्धार्थ सेगरचे मित्र आहेत। या 4 मित्रांनी धानोरी येथे एक पार्टी केली होती हॉटेलमध्ये एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त, आणि त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात दारू पिली असल्याचं समोर आलेलं आहे। आणि त्यानंतर ते घराकडे जाताना सिद्धार्थ सेगर सोबत त्या गाडीमध्ये हे तिघेही होते अशी माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलिसांनी यांना ताब्यात घेतलेलं आहे। एका गाडीने या सिद्धार्थ सेगरला ओव्हरटेक केलं आणि त्या गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी बरोबर। आता त्यामुळे या तिघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या चौकशीमधनं काय नवी माहिती समोर येते आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।